महाराष्ट्र स्टेट MBBS BDS अराउंड 3चा रिझल्ट केव्हा येऊ शकतो याची वाट सर्व विद्यार्थी आणि पालक पाहत आहेत. एक्झॅक्टली टाइम टेबल मध्ये बदल होणार होता हे मात्र निश्चित होतं. सीईटी सेल कडून आज एक नोटीस आलेली आहे, त्यामध्ये पुढचा रिझल्ट केव्हा लागू शकतो, नव्यानं रजिस्ट्रेशनला वेळ दिलेला आहे, चॉईस फिलिंगला वेळ दिलेला आहे. हे नवीन रजिस्ट्रेशन कोणाला करता येईल, ऑलरेडी केलेल्या चॉईसेस मध्ये काही बदल करता येतं का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अगदी नीटच्या फॉर्म भरण्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत व्हायब्रंट हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मदत करत आहे. असंच आम्ही अगदी शेवटच्या स्पॉट राऊंड पर्यंत तुम्हाला हेल्प करणार आहे. नव्यानं जे व्हिडिओ बघताय त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. एक्झॅक्टली नोटीस मध्ये काय सांगितले हे बघून घ्या. आज आता ही नोटीस आलेली आहे, नोटीस नंबर 23. ही स्टेटची नोटीस आहे. याच्यामध्ये काय सांगितलं, रिवाइज शेड्यूल ऑफ कॅप राउंड 3 फॉर MBBS BDS कोर्सेस ओनली फॉर अकॅडमिक इयर 25-26. इथे काय सांगितलं, द शेड्यूल फॉर स्टेट काउन्सिलिंग कॅप राउंड 3 MBBS BDS वॉज पोस्टपोन्ड ऍज पर द अबोव रेफरन्स नोटीस. म्हणजे आधीच्या एका नोटीसमुळे थोडासा रिझल्ट पोस्टपोन करण्यात आलेला होता. नाव द मेडिकल काउन्सिल कमिटी म्हणजे MCC न्यू दिल्ली हॅज revised the schedule for all India quota counseling and state counseling which is published on the official website of MCC. ऑल इंडियाच्या आज एक वेबसाईटवर टाइम टेबल आलेला आहे. ऑल इंडियाचा थोडासा टाइम टेबल पुढे गेल्याने सर्व स्टेटचा टाइम टेबल आता पुढे जात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी ही नवीन नोटीस काढलेली आहे. आता या नोटीस मध्ये बघा काय काय सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला काय त्यांनी दिलेलं आहे, डबल एकदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अँड सेशन अप्लाय. डबल एकदा ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलं नव्हतं अशा विद्यार्थी, म्हणजे आतापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाहीये किंवा राऊंड 2 ला ज्यांनी सीट मिळाली होती जाऊन ऍडमिशन घेतलं नाही किंवा कॅन्सल केलेली सीट आहे, असे विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर जातात. मग राऊंड 3 ला जर त्यांना प्रोसेसमध्ये राहायचं असेल तर त्यांना देखील रजिस्ट्रेशन करावं लागतं. पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. कॅन्डिडेट्स हु हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली, आता ह्याच्या आधी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नीड नॉट रजिस्टर आहे, म्हणजे त्यांनी डबल रजिस्ट्रेशनची काही गरजच नाहीये. However, candidates who have cancelled or not joined an allotted seat in CAP round 2 need to unlock the CAP application form and submit form once again and make payment from candidate login. म्हणजे ज्यांनी कॅन्सल सीट केली आहे, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की ऍडमिशनच घेतलं नाही, अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. ज्यांनी आधी केलंय किंवा चॉईस फिलिंग केले त्या विद्यार्थ्यांनी काहीच करायची गरज नाही. 25 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रिवाइज कंबाईंड मेरिट लिस्ट म्हणजे रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड हे सगळं तुम्हाला उद्या म्हणजे 25 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंतच वेळ आहे. ठीक आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलं नाही असे विद्यार्थी फार मोजके असतील, पण ज्यांना करायचे त्यांना नव्यानं ही संधी मिळालेली आहे. ठीक आहे, पुन्हा कंबाईंड मेरिट लिस्ट लागेल. याच्या आधीचे रजिस्ट्रेशन केलेले राऊंड 1 राऊंड 2 चे विद्यार्थी आणि आता हे 25 तारखेला रजिस्ट्रेशन करणार आहेत 25 तारखेच्या वेळेवर, ह्या सर्वांची कंबाईंड मेरिट लिस्ट 27 तारखेला येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलंय, ऑनलाईन फिलिंग अँड एडिटिंग ऑफ प्रिफरन्सेस फॉर्म ऑफ कॅप राउंड 3 27 आणि 28 तारखेच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग साठी वेळ दिलेला आहे. त्याच्यासोबत महत्वाचं काय सांगितलं, एडिटिंग म्हणजे ज्यांनी आता केलेली आहे 20 तारखेपर्यंत, मध्ये थोडासा आय थिंक 15-16 तारखेपर्यंत काहीतरी वेळ होता राऊंड 3च्या चॉईसला, तर ज्यांनी चॉईस फिलिंग ऑलरेडी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना जर एडिट करायचे असतील, काही विद्यार्थ्यांचा फोन येतो, सर मला हे नको वाटायला कॉलेज, मला ते काढायचं आहे, डबल चान्स मिळू शकतो का, किंवा आता नवीन एक कॉलेज आलेलं आहे मालती मेडिकल कॉलेज, त्याच्या चॉईस फिलिंगला वेळच नव्हता, नंतर आलेलं होतं. हे सर्व कॉलेज आता चॉईस फिलिंग साठी आता अवेलेबल झालेले असणार. याच्यासाठी वेळ दिली आहे 27 आणि 28 तारखेपर्यंत. ज्यांना नवीन कॉलेज ऍड करायचं नाहीये किंवा ज्यांना आपल्या प्रिफरन्सेस मध्ये काही बदलच करायचे नाही, त्यांना काहीच करण्याची गरज नाहीये, या प्रोसेसला फॉलो करण्याची गरज नाहीये. पुन्हा रिझल्ट केव्हा लागेल महत्वाचं म्हणजे 30 तारखेला. खूप जास्त यावर्षीची ऍडमिशन प्रोसेस पुढे जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं खूप धावपळ होत आहे आणि काही काही कॉलेज सुरू झालेले आहेत, त्यांचे इंडक्शन प्रोग्राम देखील झालेले आहेत. विद्यार्थ्यांची धावपळ बघता म्हणजे यावर्षीचं खूपच जास्त ऍडमिशन प्रोसेसला डिले झालेला आहे. आता त्याच्यानंतर काय रिझल्ट लागला 30 तारखेला. नंतर फिजिकल जॉईनिंग म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी 31 तारखेपासून 4 तारखेपर्यंत वेळ दिलेला, 4 तारखेच्या रात्री 5:30 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा टाइम टेबल आहे. मग इथे त्यांनी काही इन्स्ट्रक्शन सांगितलेले, ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केले त्यांना डबल करायची गरज नाहीये. कॅन्सल म्हणजे सेकंड राऊंडला ज्यांनी ऍडमिशन कॅन्सल केले किंवा घेतलं नाही त्यांना मात्र हे रजिस्ट्रेशन करावं लागेल. पुन्हा द चॉईसेस फिल्ड बाय द कॅन्डिडेट्स फॉर कॅप राऊंड 2 विल बी ट्रीटेड ॲज नल अँड व्हॉइड. ऑल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेटिंग कॅप राऊंड 3 मस्ट फिल फ्रेश चॉईसेस. ज्यांनी राऊंड 3 ला चॉईस फिलिंग केलीच नव्हती त्यांना आता डबल करावीच लागेल. ज्यांनी आधी केले त्यांना डबल करायची गरज नाहीये. एडिट करायचं असेल, काही ऍड करायचं असेल तुम्ही मात्र करू शकता.
कॅन्डिडेट्स हु हॅव फिल्ड चॉईसेस प्रेफरन्सेस फॉर कॅप राऊंड 3 ऍज पर द प्रिव्हियस नोटीस, आधी ज्यांनी भरलेली त्या नोटीस प्रमाणे, कॅन एडिट, त्यांना एडिट करायचं असेल करू शकतात देअर चॉईसेस प्रेफरन्सेस विद इन गिव्हन शेड्यूल. फक्त आता एक महत्वाचं काय सांगितलं बघायचं, कॅन्डिडेट मस्ट कम्प्लीट द रजिस्ट्रेशन मेक पेमेंट. ठीक आहे, कॅन्डिडेट्स अलॉटेड अ सीट इन ऑल इंडिया कोटा राऊंड 3 will not be considered for cap round 3 and subsequent rounds for state counseling. मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटाच्या राऊंड 3 मध्ये सीट मिळेल, म्हणजे गव्हर्नमेंटसाठी असतील किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सीट मिळाली, असे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटच्या कुठल्याही प्रोसेसमध्ये इथून पुढे पार्टिसिपेट करू शकत नसतात. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट ऑफ कॅप राऊंड 3. कॅन्डिडेट्स हु आर अलॉटेड a seat in cap round 3 will not be considered for subsequent rounds irrespective of whether they join or do not join. राऊंड 3 ला आता तुम्ही जे चॉईस फिलिंग केली त्याच्यामध्ये जो नंबर लागला, तुम्ही ऍडमिशन घ्या न घ्या, तुम्ही इथून पुढच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं. सीट्स मे इन्क्रीज ड्यू टू कॅन्सलेशन ऑफ ऑल इंडिया अलॉटेड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड 3. म्हणजे आता जे राऊंड 3 ला कॅन्सलेशन झालेलं आहे त्या सीट इकडे ऍड होऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढंच मात्र सांगितलेलं. आता याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत लक्षात घ्या. विद्यार्थ्यांचे लगेच फोन चालू होतात. एक विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. आता काय हे कॅप राऊंड 3 साठीच आहे. ठीक आहे, आधी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जे विद्यार्थी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंच नाहीये, राऊंड 1 झाला, राऊंड 2 झाला, त्याच्यासाठी म्हणजे फॉर्मच भरला नव्हता सीईटी सेलचा, त्या विद्यार्थ्यांना आता रजिस्ट्रेशन करता येतं. किंवा राऊंड 1 ला काय होतं, फ्री एक्झिट होतो, तुम्ही ऍडमिशन घ्या न घ्या त्याचा काही संबंधच नाही. पण राऊंड 2 पर्यंत किंवा राऊंड 2 ला तुम्हाला कॉलेज मिळालं होतं, तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही, किंवा कॉलेज मिळाले जाऊन ऍडमिशन घेतले पुन्हा जाऊन कॅन्सल केले, हे विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर जातात. मग हे सर्व विद्यार्थ्यांना जर राऊंड 3 ला एलिजिबल व्हायचं असेल तर आत्ताचं रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. अशा काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले गेल्या टाइम टेबलमध्ये. परंतु जर कोण अजून केलंच नसेल तर अशा विद्यार्थ्यांना एक संधी दिलेली आहे, 25 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन पेमेंट वगैरे सर्व करता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, चॉईस फिलिंग. ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. आता चॉईस फिलिंग कोणाला करायची आहे, मी सर ऑलरेडी केलेली आहे, चॉईसेस मी ऑलरेडी दिले होते, तर मला करायची गरज आहे का, अजिबात करायची गरज नाहीये. परंतु या विद्यार्थ्याला नवीन आलेलं कॉलेज आहे, जसं ते मालती कॉलेज आहे, मालती कॉलेज. ठीक आहे, आता हे कॉलेज तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागेल. ओके सर, मला हे कॉलेज तर ऍड करायचं नाहीये, मग मी असंच ठेवायचं का? येस, तुम्हाला ऍड करायचं नसेल तुम्ही ठेवू शकता. काही विद्यार्थी आहेत, सर मला हे कॉलेज टाकलेलं ते नको वाटत आहे, मला ते काढायचंय, माझं चुकून पडलंय, तर तुम्हाला एडिट करता येतं. त्या नोटीसमध्ये काय सांगितलंय, तुम्हाला एडिटची फॅसिलिटी दिलेली आहे. मग तुम्ही हे कॉलेज डिलीट करू शकता. म्हणजे ज्यांनी आधी चॉईस फिलिंग केली त्यांना डबल करायची गरज नाहीये. जर त्या चॉईस फिलिंग मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता, त्याला म्हणतात एडिटेशन. एडिट आपण करू शकतो. आणि नवीन आलेलं कॉलेज ऍड करायचं असेल तर विद्यार्थ्यांना नव्यानं ते ऑप्शन त्या ठिकाणी द्यावंच लागणार आहे. ठीक आहे, आणि या राऊंडला नंबर लागला तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे, अदरवाईज तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या सर्व ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर जाणार. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा राऊंड 3 ला सीट मिळालेली आहे असे सर्व विद्यार्थी या प्रोसेसच्या ऑलरेडी बाहेर गेलेले आहेत. अशा पद्धतीने आहे. यामध्ये काही अडचणी असतील कमेंट सेक्शन मध्ये कळवा, त्यावर नवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, काही अडचणी असतील तर वायब्रंटच्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.